दिनांक 1 जानेवारी 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगावच्या लढाईत शहीद झालेल्या महार सैनिकांच्या स्मरणार्थ इंग्रजांनी बांधलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आपल्या सैनिकांसमवेत गेले आणि अभिवादन करून तमाम जनतेला उद्देशून त्यांनी भाषण केले। तेव्हापासून दरवर्षी 1 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रातून विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने भीमा कोरेगावला भीमसैनिक येतात। लहान थोर स्त्री या वृद्ध आपल्या पूर्वजांच्या लढवय्य शौर्याच्या प्रतीकास मानवंदना देऊन इतिहास आपल्या अंतःकरणात जिवंत ठेवत असतात। जय भीम, नमो बुद्धाय मित्रांनो। चला तर मित्रांनो सुरू करूया व्हिडिओला, परंतु त्या अगोदर मित्रांनो ह्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। चला तर मित्रांनो सुरू करूया व्हिडिओला। मित्रांनो आज आपण जाणून घेऊया 500 महारांचा गौरवशाली इतिहास। 1 जानेवारी 1818। भीमा कोरेगावची लढाई इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाची लढाई मानली जाते। त्याचे कारण 28,000 सैन्यावर फक्त 500 सैनिकांनी मिळवलेला विजय। युद्धाला सुरुवात झाली। दोन्ही बाजूने सैन्य एकमेकावर तुटून पडले। दोन्ही बाजूने तोफा, गोळे, आग ओकू लागले। धुरांचे लोट आकाशामध्ये उठू लागले। कर्णभेदी आवाज गरजू लागले। बंदुकींच्या फायरी झडू लागल्या। घनघोर युद्धाला सुरुवात झाली होती। अनेक सैनिक मृत्युमुखी पडले होते। शेकडो सैनिक जखमी अवस्थेत शेवटचा श्वास मोजत होते। काही जीवांच्या आकांताने विव्हाळत होते। गगनभेदी आवाज होत होते। रणगणावर पटापट सैन्य पडत होते। सैनिकांच्या चित्काराने कोलाहल माजला होता। दोन्ही सैनिकांकडून तोफा, बंदुका, तलवारींचा सर्रास वापर केला जात होता। कॅप्टन ट्रॉटन हा अंतःकरणातून खचून चालला होता। त्याला राहून राहून असे वाटू लागले की आता माघार घेतल्याशिवाय पर्याय नाही। असे विचार त्याच्या मनात खेळू लागले होते। महार सैनिकांनी स्टॉटरनची मानसिक अवस्था हेरली होती। तो खिन्न झाला होता। त्याच्या मनात भीतीचे सावट निर्माण झाले होते। त्याचा चेहरा पडला होता। ही त्याची मानसिक अवस्था सैनिकांनी ओळखली होती। महार सैनिकांनी कॅप्टन ट्रॉटनला बजावून सांगितले की आमच्या शरीरातला शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत आम्ही लढणार आहोत। आमचा जीव गेला तरी चालेल, परंतु आम्ही आता माघार घेणार नाही। आम्ही मरू किंवा मारू या जिद्दीनेच या लढाईत उतरलो आहोत। रणांगण सोडून आम्ही पळ काढणार नाही। कोणत्याही परिस्थितीत आम्ही माघार घेणार नाही। तेव्हा आपण माघार घेण्याचा विचार मनातून काढून टाका। आमच्या बंदुकीतून सुटलेली शेवटची गोळी शेवटच्या दुश्मनाचा वेध कसा घेते ते पहा। हा संवाद कॅप्टन ट्रॉटनशी सुरू असताना महार सैनिकांचे रक्त सळसळत होते। लाखो हत्तीचे बळ त्यांच्या अंगात संचारले होते। विजयाची उर्मी उरात बाळगून छातीची ढाल करून महारवीरांनी आपल्या बंदुका व तळपत्या तलवारींशी दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या सैन्याचा अत्यंत चिवटपणे मुकाबला करण्यास सुरुवात केली। हे युद्ध सामाजिक अस्मितेसाठी होते। अमानुष वागणूक, जातीभेद, अन्याय, अत्याचार, अपमान, तिरस्कार, असमानता, सामाजिक बहिष्कार या सर्व अमानवी पेशव्यांच्या जुलमी अत्याचार, क्रूर कृत्याचा आगडोंब उसळल्यागत आकाशात वीज कडाडावी अशी त्याप्रमाणे महार सैनिक पेशव्यांच्या सैन्यावर कडाडून तुटून पडत होते। वाघाच्या चपळाने दुश्मनाचा ते घास घेत होते। रक्ताचे पाट वाहत होते। भीमा नदी त्यास आपल्या सामावून घेत होती। ती लाल भडक झाली होती। जिकडे पाहावे तिकडे पेशव्यांच्या सैन्यांची अर्धी मेली मृत शरीरे उघड्यावर पडली होती। काहींचे जीव जाण्याच्या स्थितीत होते। वीर सैन्य वाऱ्याच्या वेगाने संतापाच्या भरात पेशव्यांच्या सैन्याला कापीत सुटले होते। एवढे बळ महार सैनिकात कुठून आले हा प्रश्न निर्माण होतो। तर त्याचे उत्तर पेशव्यांनी केलेला अपमान, अत्याचार, हुकुमशाही, जुलूम हेच महार सैनिकांच्या तलवारींच्या चपळाईतून दिसून येत होते। बदला आणि चिड यातून व्यक्त होत होती। सैन्य घामाने आणि रक्ताने नाहून निघत होते। अन्न पाणी आठवत नव्हते। त्यांना अत्याचार संपवण्याची घाई झाली होती। फक्त आणि फक्त विजय महत्त्वाचा वाटत होता। त्यांना विजयाची भूक लागली होती। निधडी छाती आणि पक्का इरादा अंतःकरणात बाळगून अत्यंत चपळाईने शत्रू सैन्यावर भाले आणि तलवारीने रक्ताभिषेक घालत होते। जेव्हा भीमा कोरेगावचे युद्ध सुरू झाले तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांना स्वप्नातही वाटले नव्हते की हे युद्ध आपण जिंकू शकू, परंतु महार सैनिकांनी त्यांना विश्वास दिला व त्यांचा मनसोबा त्यांना बोलून दाखवला। तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांना सैन्यात अत्यंत प्रगल्भ आत्मविश्वास दिसून आल्यामुळे त्यांच्या जीवात जीव आला होता। ही लढाई महार सैनिकांच्या जिगरबाज साहसामुळेच जिंकता आली। हे श्रेय केवळ महार सैनिकांचेच आहे असा उल्लेख केला जातो। चला तर मित्रांनो आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। आणि मित्रांनो अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय भीम, नमो बुद्धाय।